हे आहे सोया चंक्स. आपण हे सोया चंक्सची टिफिनसाठी छान भाजी किंवा भुर्जी जेही म्हटलं तरी चालेल, सुकी भाजी करणार आहोत. तर ह्या पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं मीठ घालायचं आणि सोया चंक्स घालायचे. ते सोया चंक्स छान असे उकळू द्यायचे 2 ते 3 मिनटासाठी आणि नंतर काढून घ्यायचे. त्याच्यासाठी कांदा, सिमला मिरची, कढीपत्त्याची बारीक कटिंग करायची, लसूण चेचून घ्यायचा आणि आधी मात्र कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करायचा आणि त्यात थोडं फ्राय करताना मीठ घालायचं, जेणेकरून लवकर आपला कांदा फ्राय होईल. आता कांदा छान फ्राय झाला आहे, तर आपण शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत. जेही काही आपले उरलेल्या वरच्या जिन्नस आहेत त्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या छान फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. पुन्हा जे जे आपल्या घरी मसाले आहेत रेग्युलरचे ते सगळे टाकायचे आहेत. हळद टाकायची आहे, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. तर अशा पद्धतीने सगळं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला शेवटी मात्र धणेजिरे पूड टाकायचे, कारण धणेजिऱ्याची नंतर टेस्ट खूप छान उतरते. आणि मग आपण जी सोया चंक्स आपण पिळून घेतली होती ती मिक्सरला थोडीशी दरदरी वाटून घ्यायची आणि ती पण टाकायची. थोडं किंचित मीठ टाकायचं. झाली आपली सोया चंक्सची सुकी भाजी रेडी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.